आता आपण यावर आधारित एक प्रकल्प तयार करू. आज आपण दिलेल्या अंकांची बेरीज करण्याचा प्रकल्प तयार करणार आहोत. सर्वप्रथम दाखविलेला हा स्प्राइट इन्सर्ट करा. व्हेरिएबल ब्लॉकवर क्लिक करा. बेरजेची पहिली संख्या स्टोअर करण्याकरिता a हा व्हेरिएबल तयार करा. बेरजेची दुसरी संख्या स्टोअर करण्याकरिता b हा व्हेरिएबल तयार करा. बेरजेचे उत्तर स्टोअर करण्याकरिता आणि दाखविण्यासाठी आन्सर हा व्हेरिएबल तयार करा. त्यानंतर स्क्रिप्टिंग सुरू करण्याकरिता व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक्ड हा ब्लॉक घ्या. ज्या संख्येची बेरीज करायची आहे ती संख्या विचारण्यासाठी सेन्सिंग ब्लॉकमधील आस्क हा ब्लॉक घ्या आणि इथे एंटर युअर फर्स्ट नंबर हा संदेश टाईप करा. आपले जे उत्तर असेल ते a या व्हेरिएबलला लागू झाले पाहिजे. त्यासाठी व्हेरिएबल ब्लॉकमधून सेट a व्हेरिएबल टू हा ब्लॉक घ्या आणि आपण जी संख्या टाकू ती या व्हेरिएबलला लागू करण्याकरिता सेन्सिंग ब्लॉकवर क्लिक करा आणि आन्सर हा ब्लॉक क्लिक अँड ड्रॅग करून सेट a व्हेरिएबल टू या ब्लॉकच्या रिकाम्या जागी ठेवा. पुन्हा दुसरी संख्या विचारण्यासाठी सेन्सिंग ब्लॉकमधील आस्क हा ब्लॉक घ्या आणि इथे एंटर युअर फर्स्ट नंबर हा संदेश टाईप करा. आपले जे उत्तर असेल ते b या व्हेरिएबलला लागू झाले पाहिजे. त्यासाठी व्हेरिएबल ब्लॉकमधून सेट a व्हेरिएबल हा ब्लॉक घ्या. या ब्लॉकच्या ॲरोवर क्लिक करून यादीतील b हा व्हेरिएबल सिलेक्ट करा आणि आपण जी संख्या टाकू ती या व्हेरिएबलला लागू करण्याकरिता सेन्सिंग ब्लॉकवर क्लिक करा आणि आन्सर हा ब्लॉक क्लिक अँड ड्रॅग करून सेट b व्हेरिएबल टू या ब्लॉकच्या रिकाम्या जागी ठेवा. या दोन्ही संख्यांची बेरीज दाखविण्यासाठी लुक्स या ब्लॉकमधील से हा ब्लॉक घ्या. या ब्लॉकमधील हॅलो या जागी ऑपरेटर ब्लॉकमधील एडिशन हा ब्लॉक क्लिक अँड ड्रॅग करून इन्सर्ट करा. एडिशन या ब्लॉकमधील पहिल्या रिकाम्या जागी व्हेरिएबल ब्लॉकमधील a व्हेरिएबल क्लिक अँड ड्रॅग करून इन्सर्ट करा. तसेच दुसऱ्या रिकाम्या जागी व्हेरिएबल ब्लॉकमधील b व्हेरिएबल क्लिक अँड ड्रॅग करून इन्सर्ट करा आणि हे उत्तर किती वेळ दिसले पाहिजे तेवढे सेकंड्स या ठिकाणी टाका. ही स्क्रिप्टिंग वारंवार सुरू राहण्यासाठी फॉरएव्हर हा ब्लॉक घ्या. ग्रीन फ्लॅगवर क्लिक करून हा प्रकल्प सुरू करा. विचारलेल्या संख्या उत्तराच्या जागी टाका आणि एंटर की प्रेस करा. a व्हेरिएबल आणि b व्हेरिएबलमध्ये तुमच्या उत्तरानुसार बदल झालेले दिसेल आणि त्यांची बेरीज करून आलेले उत्तर सुद्धा दाखवेल. आता हा प्रकल्प तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह करा.